Welcome in this lecture. Topic name is morphology of flowering plant. In previous lecture we completed the plant organ, that is the stem. आता सर्वांना लक्षात आलेलं आहे की हा टॉपिक खूप मोठा आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की ह्या टॉपिकमध्ये पहिल्यांदा अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडीचा स्टडी करताना त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की अँजिओस्पर्मिक प्लांट बॉडी इज डिवायडेड इनटू द टू पार्ट्स. फर्स्ट इज ए अंडरग्राउंड रूट सिस्टीम अँड सेकंड पार्ट इज ए एरियल शूट सिस्टीम. आणि मग अंडरग्राउंड रूट सिस्टीम जी आहे ती होमोजिनियस आहे. यामध्ये इन्व्हॉल्व होणारा वन पार्ट तो म्हणजे रूट. आणि मग एरियल शूट सिस्टीम इज ए हेटेरोजिनियस अँड इट कन्सिस्ट स्टेम, देन लीफ, फ्लॉवर, फ्रूट्स आणि फ्रूट्समध्ये इन्क्लूड असणारे सीड. तर आता सर्वांना थोडीशी ह्या टॉपिकची लेंथ लक्षात आली असेल. ह्या टॉपिक आपल्याला सुरुवात आपण कोणत्या ऑर्गनपासून केली होती? रूटपासून. आणि ह्या टॉपिकचा जो एंड आहे तो कोणत्या प्लांट पार्टपासून होणार आहे? तर तो पार्ट असणार आहे तो सीड. तर आता बाळांनो सर्वांना लक्षात आलेलं आहे की पहिल्या मागच्या वीकमध्ये आपण रूट हा पार्ट कंप्लीट केला होता. त्यानंतर रूटमध्ये डेफिनेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याचे टाईप्स, त्यानंतर रिजन ऑफ रूट, मॉडिफिकेशनमध्ये टॅप रूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट्स, असा हा सगळा पार्ट आपण रूट या प्लांट ऑर्गनमध्ये बघितला होता. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्यावर काही डिपेंड असणारे थोडेफार MCQ त्याची आपण प्रॅक्टिस त्या लेक्चरला घेतली होती. आता त्यानंतरच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपण स्टेमला सुरुवात केली होती. आता स्टेममध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशनपासून स्टार्ट केली होती. द असेंडिंग पार्ट ऑफ प्लांट बॉडी विच डेव्हलप फ्रॉम फ्लुइड and which grow toward the source of the sunlight. So they are a positively phototropic but they are a negatively geotropic and negatively hydrotropic. त्यानंतर बाळांनो आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेमचे स्ट्रक्चर बघितले होते. स्टेमच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मी 3 पार्टची इन्व्हॉल्वमेंट सांगितली होती. कोणते 3 पार्ट? फर्स्ट जो पार्ट आहे तो म्हणजे नोड, सेकंड जो पार्ट आहे तो इंटरनोड आणि थर्ड जो पार्ट आहे तो म्हणजे बड. आता नोड, इंटरनोड, बड. आता ह्या डेफिनेशन मी काही रिपीट करत नाही कारण का खूप लेक्चरला थोडीशी ह्या पॉईंटवर मी रिव्हिजन घेतलेली आहे. नोडचा अर्थ काय? द पॉईंट ऑफ द स्टेम वेगर लीफ इज अटॅच्ड. द रिजन बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड इज नोन ॲज ए इंटरनोड. आणि बडचा अर्थ सांगितला होता की कॉम्पॅक्ट शूट which are overlapped by the young and immature leaves. त्यानंतर बडमध्ये आपण टाईप्स बघितले होते. व्हेजिटेटिव्ह बड सेकंड जो टाईप होता तो म्हणजे फ्लोरल किंवा रिप्रोडक्टिव्ह बड. व्हेजिटेटिव्ह बडमध्ये मग पुन्हा त्यामध्ये आपण 4 टाईप लर्न केले होते. अपायकल बड आहे, ॲक्झिलरी बड आहे, ॲडव्हान्टेशियस बड आहे आणि असेसरी बड्स आहे. ओके. त्यानंतर आपण स्टेमवर आधारित असणारे काही फंक्शन बघितले होते. फॉर एक्झाम्पल सपोर्ट आहे. त्यानंतर सेकंड फंक्शन त्याचं कंडक्शन हे आहे. थर्ड फंक्शन लीड बियर ल्यूचेस, फ्लॉवर्स, फ्रूट्स. त्यानंतर लीफची अरेंजमेंट स्टेमवर अशी झालेली असते की ते ग्रो टुवर्ड द सोर्स ऑफ द सनलाईट. आणि तुम्हाला माहीत आहे की लीफला सनलाईटची नेसेसरी कोणत्या प्रोसेससाठी असते? फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि मग लीफचं फंक्शन काय असणार सांगा? ते प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल बाय द टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. याप्रमाणे आपण स्टेमची काही फंक्शन बघितली होती. आणि त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आता जसं आपण रूटमध्ये टॅपरूट आणि ॲडव्हान्टेशियस रूट ह्या 2 पार्टमध्ये मॉडिफिकेशनचा स्टडी केला होता. आणि मग स्टेमचं मॉडिफिकेशन बघतानाही
त्यामध्ये स्टेम मॉडिफिकेशनचा स्टडी करताना त्यामध्ये आपण 3 कॅटेगरी केल्या होत्या. फर्स्ट जी कॅटेगरी आहे ती अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, सेकंड जी कॅटेगरी आहे ती सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम, आणि थर्ड जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं नाव आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. आणि मग त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे पार्ट किंवा त्याचे टाईप आणि त्या टाईपमध्ये इन्व्हॉल्व होणारी एक्झाम्पल्स बघितली होती. फॉर एक्झाम्पल अंडरग्राऊंड म्हटलं की तुम्हाला माहीत आहे रायझोम आहे, त्यानंतर स्टेम ट्यूबर आहे, थर्ड बल्ब आहे, फोर्थ कॉर्म आहे, आणि सब एरियलमध्ये मग रनर्स आहेत, स्टोलॉन्स आहेत, ऑफसेट आहे आणि सबकर्स हे टाईप्स इन्व्हॉल्व होतात. आणि एरियलमध्ये मग आपण टेंड्रिल, त्यानंतर थॉर्न, त्यानंतर फायब्रोक्लेड, त्यानंतर क्लॅडोड, क्लॅडोफिल आणि लास्ट त्यामध्ये बल्बिल हे मॉडिफिकेशन बघितलं होतं. आता एवढा पार्ट कंप्लीट झाल्यावर मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट या टॉपिकमधला जो सेकंड प्लांट ऑर्गन आहे तो म्हणजे स्टेम हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. आता थोडीशी तुम्ही आता ह्या रूटवरची माझ्यामध्ये सर्वांची प्रिपरेशन झाली असेल. आता तुमचं नेक्स्ट होमवर्क काय असणार आहे तर स्टेम ह्या आर्टिकलची तुम्ही चांगली प्रिपरेशन करा आणि त्याची MCQ जास्तीत जास्त सॉल्व करा. तर आजच्या लेक्चरला मी स्टेम ह्या प्लांट ऑर्गनवर डिपेंड असणारे काही MCQ घेतलेले आहेत. तर आता सर्वांनी इकडे लक्ष द्या की बघा फर्स्ट जो MCQ आहे, आधी मी MCQ वाचते, त्यानंतर त्याचे ऑप्शन सांगते आणि मग आपण प्रत्येक ऑप्शनवर डिस्कशन करून आपण करेक्ट ॲन्सरपर्यंत येऊया. तर बघा सुरुवातीला पहिलाच MCQ आहे स्टेम डेव्हलप फ्रॉम डॅश. बघा कसा इझी आहे. स्टेम डेव्हलप फ्रॉम डॅश. आता ह्यामध्ये आधी ऑप्शन मी रीड करते. कोणकोणते ऑप्शन्स ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर फर्स्ट जो ऑप्शन आहे तो रॅडिकल आहे, सेकंड जो ऑप्शन आहे तो पेरिकल आहे, सी जो ऑप्शन आहे तो एम्ब्रिओ आहे आणि डी जो ऑप्शन आहे तो प्रिमोल आहे. आता आपण 1 बाय 1 त्यावर डिस्कशन करूया. आता पहिला यामध्ये ऑप्शन सांगितलेला आहे रॅडिकल. रॅडिकल म्हटल्याबरोबर आपल्याला तिथं आणखी कोणत्या तरी एका प्लांट ऑर्गनचं नाव आठवलं पाहिजे. बघा तुम्हाला आठवते का नाही तर सर्वांनी लक्षात घ्या. अंडरग्राऊंड रूट सिस्टीममधला इन्व्हॉल्व होणारा जो पार्ट आहे तो रूट, आणि रूटच्या डेफिनेशनमध्ये त्याचा आपण उल्लेख करतो डिसेंडिंग ऑर्गन ऑफ प्लांट बॉडी विच डेव्हलप from radical of an embryo during the seed generation is known as a root. मग पहिला ऑप्शन करेक्ट आहे का नाही. रॅडिकलपासून रूटची डेव्हलपमेंट होते, स्टेमची डेव्हलपमेंट होते का नाही. आता यामधला जो बी ऑप्शन आहे तो म्हणजे पेरिकार्प. आता हा वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे पेरिकार्प, कारण पूर्ण एंटायर चॅप्टर आपला झालेला नाही, त्यामुळे हा वर्ड तुम्हाला आयडेंटिफाईड नाही. फक्त आता मी एवढंच सांगते की पेरिकार्पचा अर्थ काय. पेरिकार्प वॉल ऑफ फ्रूट इज नोन ॲज ए पेरिकार्प. म्हणजे फळांची आपण जी साल म्हणतो त्या सालीला नंतर शब्द काय आहे सांगा पेरिकार्प. वॉल ऑफ फ्रूट इज नोन ॲज ए पेरिकार्प. मग पेरिकार्प हाही ऑप्शन कसा आहे सांगा रॉंग आहे. आता त्यातला सी जो ऑप्शन आहे तो म्हणजे एम्ब्रिओ. आता बाळांनो हा पण वर्ड तुम्हाला नवीन आहे. एम्ब्रिओ हा पार्ट सीडचा आहे. एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म प्रेझेंट इनसाइड द सीड, त्यामुळे एम्ब्रिओ हा ऑप्शन रॉंग आहे. आता डी जो ऑप्शन आहे तो प्रिम्यूल आहे. बघा सर्वांना इंग्लिश टेनचं फर्स्ट मी लेक्चर घेतलं होतं, त्यामध्ये लेक्चरची सुरुवात आपण त्याच्या डेफिनेशनपासून स्टार्ट केली होती. मग डेफिनेशनमध्ये हा पॉईंट आपण तिथं डिस्कस केला होता. व्हॉट इज स्टेम. स्टेम इज ए असेंडिंग ऑर्गन ऑफ प्लांट बॉडी अँड विच डेव्हलप फ्रॉम प्रिम्यूल. आणि बाळांनो जसं रॅडिकल हा एम्ब्रिओचा पार्ट आहे, म्हणजे एम्ब्रिओ ॲक्सिसचा पार्ट आहे,
त्याचप्रमाणे प्लिम्यूल हा सुद्धा सीडमध्ये प्रेझेंट असणाऱ्या एम्ब्रिओ एक्सिसचाच पार्ट आहे. मग सर्वांनी ह्यामध्ये नोट डाऊन करा की रॅडिकलपासून रूट सिस्टीम डेव्हलपमेंट होते आणि प्लिम्यूलपासून स्टेम डेव्हलप होतं. ओके, मग लक्षात घ्या सीडमध्ये एम्ब्रिओ एक्सिस जो आहे त्या एम्ब्रिओ एक्सिसमध्ये 2 एंड प्रेझेंट असतात. एक जे एंड आहे त्याला रॅडिकल असं म्हटलं जातं आणि लोअर जे एंड आहे त्याला प्लिम्यूल असं म्हटलं जातं. रॅडिकलपासून रूट्स डेव्हलप होतात आणि प्लिम्यूलपासून शूट म्हणजे स्टेमची डेव्हलपमेंट होते. ओके, सर्वांना पहिला MCQ समजलेला आहे का? पहिला MCQ सोपा आहे बघा. स्टेम डेव्हलप फ्रॉम डॅश. स्टेमचे डेव्हलपमेंट कशापासून होते? स्टेम डेव्हलप फ्रॉम द प्लिम्यूल. ओके, आता सेकंड MCQ मध्ये बघा काय क्वेश्चन विचारलेला आहे. नेहमी MCQ सॉल्व्ह करताना पहिल्यांदा काय करायचं की तो क्वेश्चन अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचा. बघा सेकंड MCQ, स्टेम विच ग्रो हॉरिझॉन्टली. बघा शब्द इथे काय आलेला आहे. एखादा जर वर्ड दिला असेल तर त्यावरून लक्षात आलं पाहिजे की ह्या MCQ मध्ये आपल्याला काय विचारणार आहे. द स्टेम विच ग्रो हॉरिझॉन्टली अंडर द सरफेस ऑफ सॉइल अँड स्टोअर द फूड डॅश. म्हणजे त्यांनी असा क्वेश्चन ह्यामध्ये विचारलेला आहे की ह्यामध्ये कोणता असा टाईप आहे स्टेमचा की तो हॉरिझॉन्टली वाढतो, पण नुसता वाढतच नाही तर त्याचं मॉडिफिकेशन कशासाठी झालेलं आहे? फॉर द स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल. तर ह्यामध्ये बाळांनो ऑप्शन कोणते आहेत? ट्यूबर आहे, फॉर्म आहे, बल्ब आहे आणि रायझोम आहे. पहिल्यांदा सर्वांनी नेहमी मॉडिफिकेशनचा स्टडी करताना तुम्हाला सांगितलं आहे की तो चार्ट सर्वांनी डोळ्यासमोर आणायचा. मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये फर्स्ट अंडरग्राऊंड, सेकंड सब एरियल, थर्ड एरियल. आता अंडरग्राऊंडमध्ये बघा पहिला स्टेप आपण बघितला होता रायझोम. आणि रायझोममध्ये तुम्हाला सांगितलं होते की रायझोम हे स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. पण कोणत्या स्टेमचं मॉडिफिकेशन आहे? अंडरग्राऊंड. का अंडरग्राऊंड असा शब्द तिथं मी यूज केलेला आहे? बिकॉज स्टेम ग्रो बिलो द सॉइल. म्हणजे जे रायझोम आहे जिंजीबर ऑफिसिनली म्हणजे जिंजर मराठीमध्ये आपण त्याला आलं म्हणतो किंवा त्याच्यामध्येच आणखी एक एक्झाम्पल आपण टर्मरिक बघितलं होतं की त्यांची जी ग्रोथ आहे ती कुठं टेक प्लेस होते? अबाउट द सॉइल होते तर नाही, दे ग्रो बिलो द सॉइल सरफेस. आणि म्हणून अशा स्टेमला काय म्हटलं जातं सांगा? अंडरग्राऊंड स्टेम. आता ह्यामध्ये ऑप्शन फर्स्ट जो ऑप्शन दिलेला आहे तो ट्यूबर. सर्वांना माहीत आहे की ट्यूबर हे सोलन असतात. त्यानंतर त्याचा ट्यूबरमध्ये जो म्हणजे टिपचा जो पार्ट आहे ब्रांचेसमधल्या ज्या टिप पोर्शनच्या ज्या ब्रांचेस असतात त्या बिकम सोलन असतात अँड दे स्टोअर द फूड मटेरियल. पण ह्यामध्ये आपण बल्बमध्ये काय लक्षात ठेवतो, ट्यूबरमध्ये काय लक्षात ठेवतो की ट्यूबर्समध्ये आईस प्रेझेंट असतात. आणि आईसचा अर्थ काय की नोड्स प्रेझेंट असतात. नोडल साईडला ॲक्झिलरी बड प्रेझेंट असते, स्केल ल्यूज प्रेझेंट असतात. आणि असा जो पोर्शन आहे ट्यूबरचा त्याला आपण काय म्हणतो सांगा? आईस म्हणतो. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्यूबरची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टली होते का? नाही. सेकंड जो ऑप्शन आहे तो कोणता आहे सांगा? कॉर्म. कॉर्म म्हटल्याबरोबर तुम्हाला एक वर्ड आठवला पाहिजे की कॉर्म हे अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन आहे. पण तुम्हाला मी लेक्चरच्या वेळेला पण सांगितलं होतं की रायझोममध्ये आणि कॉर्ममध्ये काय डिफरन्स आहे. तर रायझोमची जी ग्रोथ आहे ती हॉरिझॉन्टली टेक प्लेस होते बिलो द सॉइल सरफेसला. पण जो कॉर्म जो आहे तो मात्र ग्रो होताना अपराईट पोझिशनमध्ये ग्रोथ होतो, म्हणजे व्हर्टिकली ग्रोथ होते. कुठं? बिलो द सॉइल सरफेसला. त्यामुळं ट्यूबर हे ऑप्शन रॉंग आहे. त्यानंतर कॉर्म हा ऑप्शन रॉंग आहे. आता सी ऑप्शन त्यामध्ये कोणता दिलेला आहे? बल्ब. बल्बमध्ये पण लक्षात घ्या की त्यामध्ये आपण काय सांगतो की बल्ब ही डिस्कॉइड स्टेम आहे की रिड्युस्ड स्टेम आहे विच आर कव्हर्ड बाय द नंबर ऑफ द स्केल लीव्ज. आणि सेंटरला त्याच्यामध्ये बड प्रेझेंट असते. आणि त्यामध्ये पण बल्बमध्ये आपण काय सांगतो की जे लीव्ज आहेत ते फूड स्टोरेजचं काम करतात. त्यामुळं थर्ड जो ऑप्शन आहे बल्ब
बल्बची ग्रोथ सुद्धा हॉरिझॉन्टली टेक प्लेस होत नाही. तर मग बल्ब हा ऑप्शनही कसा असणार आहे, रॉंग असणार आहे. तर त्यामधला जो डी ऑप्शन आहे रायझोम, त्या सर्वांना लक्षात आलं पाहिजे की डी ऑप्शन हा करेक्ट आहे. रायझोममध्ये आपण कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघितलं होतं की रायझोम हे प्रोस्टेट आहे, डॉर्सिव्हेंट्रल आहे. त्यानंतर रायझोम ग्रो हॉरिझॉन्टली बिलो द सॉइल सरफेस. आणि रायझोममध्ये एक्झाम्पल म्हणजे जिंजर, त्यानंतर टर्मेरिक हे एक्झाम्पल बघितले होते. मग सेकंड जो ऑप्शन आहे स्टेम विच ग्रो हॉरिझॉन्टली बिलो द सॉइल सरफेस अँड स्टोअर द फूड इज नोन ॲज ए रायझोम. त्यामुळे सेकंड जो ऑप्शन आहे सेकंड जो MCQ आहे त्या सेकंड MCQचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, रायझोम. फर्स्ट जो MCQ आहे त्याचं करेक्ट आन्सर काय आहे सांगा. आता थर्ड MCQ बघा. फूड प्रेझेंट इन बल्ब ऑकर इन. आता क्वेश्चन त्यांनी सिम्पल दिलेला आहे. फूड स्टोअर्ड इन बल्ब म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की बल्ब हे मॉडिफिकेशन स्टेम तर कशासाठी झालेलं आहे, फॉर द फूड स्टोरेज. पण बल्बमध्ये या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की ॲक्च्युली फूड कोणत्या पार्टमध्ये स्टोअर केलं जाते. तर तिथं ऑप्शन दिलेला आहे. फर्स्ट पार्ट आहे स्टेम, सेकंड पार्ट आहे रूट, थर्ड पार्ट आहे लीफ बेसिस आणि डी जो ऑप्शन आहे तो आहे फ्लोअर. आता स्टेम थोडंसं तर तुम्ही कन्फ्यूज कुठल्या ऑप्शनमध्ये होणार आहे बघा. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर जो सी आहे त्यात थोडंसं कन्फ्युजिंग तुम्ही होणार आहात. रूट हे आन्सर करेक्ट नाही हे आपल्याला माहीत आहे, कारण बल्ब हे मॉडिफिकेशन स्टेमचं आहे, रूटचं मॉडिफिकेशन नाही. फ्लॉवरचा तर प्रश्नच येत नाही. आता राहिले कोणते हे दोन ऑप्शन. आता सर्वांना माहीत आहे की बल्ब हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, स्टेमचं आहे. पण कोणत्या टाईपच्या स्टेमचं मॉडिफिकेशन आहे, अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. म्हणजे बल्बची जी ग्रोथ असते ती कुठं टेक प्लेस होते, बिलो द सॉइल सरफेसला. आणि जेव्हा बल्ब हा जो आपण मॉडिफिकेशन व्हिडिओ लेक्चरला बघितलं होतं तेव्हा तिथेही मी सांगितलं होतं की बल्बमध्ये जे फूड स्टोअर केलं जातं ते स्केली किंवा फ्लेशी यूजमध्ये केलं जातं. म्हणजेच तिथं लीफ बेसिस म्हणजे फूड स्टोअर केलं जातं. मग आता थर्ड जो MCQ आहे फूड प्रेझेंट इन बल्ब ऑफर इन विच पार्ट. तिथं करेक्ट MCQ किंवा तिथं करेक्ट ऑप्शन कोणता सांगायचं सांगा, सी ऑप्शन, दॅट इज द लीफ बेसिस. बघा फर्स्ट MCQ स्टेम डेव्हलप फ्रॉम द लीफ. सेकंड द स्टेम विच ग्रो horizontally below the surface of soil and store the food is known as a rhizome. Food present in bulb occur in leaf basis. आता फोर्थ MCQ बघा तर त्यांनी एक्झाम्पल विचारले. त्यामुळे मॉडिफिकेशनमध्ये मी सांगितलेलं आहे की मॉडिफिकेशनमध्ये टाईप आणि त्याचं एक्झाम्पल आणि त्याचं फंक्शन ह्यावरच डिपेंड MCQ तुम्हाला जास्त विचारले जातात. त्यामुळं हा जो पार्ट आहे तो सर्वांनी परफेक्ट करा. मॉडिफिकेशनचं नेम, कोणत्या टाईपचे ते मॉडिफिकेशन आहे, त्यानंतर त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारी एक्झाम्पल्स, त्यामध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या बर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं फंक्शन. तर बाळांनो आता कोलोकेशिया इज द एक्झाम्पल ऑफ रायझोम. आपल्याला माहीत आहे की रायझोम हे अंडरग्राउंड स्टेम आहे, पण रायझोममध्ये एक्झाम्पल जिंजर आहे, टर्मेरिक आहे, टेरिस आहे. बल्ब हे सुद्धा अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे, पण बल्बमध्ये ट्युनिकेटेड बल्ब आणि स्केली बल्ब म्हणून आपण ओनियन आणि गार्लिकचा उल्लेख करतो. त्यानंतर ट्यूबर म्हटलं की आपण पोटॅटो किंवा मटाणू ही एक्झाम्पल त्यामध्ये मेन्शन करतो. आणि राहिलेला जो पार्ट आहे ते राहिलेला जो डी ऑप्शन आहे तो म्हणजे कॉर्न. आता हे रायझोम हे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे, बल्ब हे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे, ट्यूबर हे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे, कॉर्न हे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन आहे. आणि कॉर्नमध्ये मग आपण त्यामध्ये कोणत्या एक्झाम्पलचा स्टडी केला होता, कोलोकेशिया आणि ॲमॉर्फोफॅगस. आणि मग इथं क्वेश्चन काय विचारलेला आहे, कोलोकेशिया इज द एक्झाम्पल ऑफ रायझोम रॉंग आहे, बल्ब रॉंग आहे, ट्यूबर रॉंग आहे. करेक्ट आन्सर काय असणार आहे सांगा.
ओके, नेहमी लक्षात घ्या की MCQ सॉल्व्ह करताना 1 बाय 1 ऑप्शनकडे जायचं आपल्याला आणि मग लगेच आपण तो करेक्ट ऑप्शन जो असेल त्यावर टिक मार्क करायचा. नेक्स्ट आता 5th MCQ, रनर इज अँड डॅश. रनर हे काय आहे असं विचारलेलं आहे. बघा पहिलाच त्यामध्ये ए ऑप्शन आहे एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. रनर इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. बी ऑप्शन आहे सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सी ऑप्शन आहे अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. आता ह्या चारपैकी ह्यामध्ये फक्त एवढंच विचारलेलं आहे की रनर हे एरियल आहे, सब एरियल आहे का अंडरग्राउंड आहे का ह्यापैकी कोणताच टाईप आहे. आता सर्वांना माहीत आहे अंडरग्राउंड म्हणजे काय, ग्रो बिलो द सॉईल सरफेस. सब एरियल म्हणजे काय, पार्शली अबाव द सॉईल, पार्शली बिलो द सॉईल. आणि एरियल म्हणजे काय, टोटल अबाव द सॉईल. मग रनर आता अंडरग्राउंडचे तर तुमचे टाईप लक्षातच राहिले असतील, रायझोम, त्यानंतर स्टेम ट्यूबर, बल्ब आणि कॉर्म. आता सब एरियलमध्ये बघा की सब एरियलमध्ये आपण त्यामध्ये कोणकोणते टाईप अंडरस्टँड करून घेतले होते. फर्स्ट त्यामध्ये रनर बघितला होता, रनर नंतर स्टोलॉन नंतर ऑफसेट, सक्कर हे त्यामध्ये आणि ट्रेलर ही एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघितली होती. ओके, मग आता त्यामध्ये रनर इट इज एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आहे का, हा ऑप्शन करेक्ट असणार आहे का, नाही आहे. सर्वांना माहीत आहे की रनरमध्ये आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघितलं होतं, सायनॅडॉन, लेप्टिरॉन किंवा ऑक्झॅलिसचे एक्झाम्पल बघितलं होतं. तर तिथं हेही मी सांगितलं होतं की ते हॉरिझॉन्टली ग्रो होतात, ते क्रिपर्स म्हणून रनर्सचा उल्लेख केला जातो. आणि रनर्समध्ये सुद्धा नोड्स असतात, इंटर नोड्स असतात आणि त्यांची जी ग्रोथ असते ती अबाव द सॉईल, बिलो द सॉईल पार्शली टेक प्लेस होते आणि नोडल साईडला वरच्या साईडला लिव्स प्रेझेंट असतात आणि खालच्या बेसल साईडला ॲडव्हान्टेशियस रूट्स सिस्टीम इज प्रेझेंट असते. आणि त्या सगळ्याला आपण एंटरली असा क्रम हा वर्डही त्यामध्ये वापरला होता. मग आता ह्यामध्ये बाकीचे काही कॅरेक्टर आता नेसेसरी नाही आहेत, आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे यामध्ये की रनर हे एरियल आहे, सब एरियल आहे का अंडरग्राउंड आहे. अंडरग्राउंडचा प्रश्नच येत नाही, एरियल आहे का नाही. रनरची ग्रोथ ही कशी होणार सांगा, पार्शली अबाव द सॉईल अँड पार्शली बिलो द सॉईल. त्यामुळे रनरमध्ये करेक्ट त्यामध्ये ऑप्शन कोणता असणार आहे बाळांनो, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. रनर इज अँड सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आता 6 नंबरचा आपण क्वेश्चन बघूया. आता 6th क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, द स्टेम मॉडिफाय टू परफॉर्म द फंक्शन ऑफ लिव्ह अँड हॅविंग मेनी इंटरनल इज कॉल्ड डॅश. बघा क्वेश्चन अगदी केअरफुली रीड करा. काय विचारलेलं आहे क्वेश्चन, द स्टेम मॉडिफाईड टू परफॉर्म द फंक्शन ऑफ ए लिव्ह अँड हॅविंग मेनी इंटरनल इज कॉल्ड डॅश. लिव्ह विचारले, लिव्हचे इथे इंडिकेशन काय तिथं मेन्शन काय करत आहे. तर लिव्ह म्हटलं की आपल्याला माहीत आहे की लिव्हचं फंक्शन काय असतं बाळांनो, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसचा अर्थ काय की त्यामध्ये क्लोरोप्लास्ट म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात, फोटोसिंथेसिसमध्ये टेक पार्ट करणार अँड दे प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. मग आता इतर क्वेश्चन असा विचारलेला आहे की ह्यामध्ये कोणतं असं स्टेम आहे की ते लिव्हचं काम करतं आणि त्याच्यामध्ये मेनी इंटरनोड्स प्रेझेंट असतात. तर ह्यामध्ये पहिलाच ऑप्शन दिलेला आहे ऑफसेट. आता ऑफसेटमध्ये इंटरनोड जो आहे तो 1 इंटरनोड असतो, पण ऑफसेट ही सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आहे. पण ऑफसेटला आपण म्हणताना काय म्हणतो रे, ॲक्मॅटिक रनर म्हणजे इकॉर्नी आणि पिस्टिया ही ऑफसेटमध्ये आपण एक्झाम्पल बघितली होती. पण ऑफसेटचं मॉडिफिकेशन हे फोटोसिंथेसिससाठी झालेलं आहे की नाही. त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, ॲक्मॅटिक प्लांटमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन टेक प्लेस बाय द हेल्प ऑफ द ऑफसेट. त्यामुळे ऑफसेट ह्या MCQ कसं असणार आहे, रॉंग असणार आहे. आता बी जो ऑप्शन आहे तो क्लॅडोड. आता क्लॅडोडमध्ये लिमिटेड ब्रांचेस असं आपण म्हणतो, पण त्यामध्ये एक शब्द तुम्हाला आठवत आहे का बघा, विथ 1 इंटरनोड. त्याच्यामध्ये जी इंटरनोडची संख्या असते ती 1 इंटरनोड. त्यामुळं क्लॅडोड हे सुद्धा आन्सर कसं आहे सांगा, रॉंग आहे. आता सी जो ऑप्शन आहे तो फायब्रोड. बघा फायब्रोड आणि फायब्रोप्लेट यामध्ये
त्यामध्ये फरक आहे. आता फायलोड हा जो वर्ड आहे त्यामध्ये हा वर्ड तुम्हाला आयडेंटिफाईड नाही. कारण का नाही, कारण हा पार्ट जो आहे फायलोड हे तुम्ही लिपमध्ये लर्न करणार आहात. म्हणजे लिपच्या मॉडिफिकेशनमध्ये फायलोड हा वर्ड येणार आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या की फायलोड हे स्टेमचं मॉडिफिकेशन नाही, तर हे मॉडिफिकेशन कशाचं आहे, लिपचं मॉडिफिकेशन आहे. आणि आपला क्वेश्चन हा काय विचारलेला आहे, स्टेमचा. मग फायलोड हा पण ऑप्शन कसा आहे सांगा, रॉंग आहे. आता राहिलेला जो लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे फायलोड प्लेट. आणि बाळांनो आता सर्वांनी अंडरस्टँड करून घ्या की फायलोड प्लेट हे मॉडिफिकेशन स्टेमचं आहे. पण कोणत्या टाईपच्या स्टेमचं, अंडरग्राऊंड, सब एरियल का एरियल, तर त्यामध्ये हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला पाहिजे की हे एरियल मॉडिफिकेशन आहे. आणि फायलोप्लेटचे डेफिनेशन पण बघा, मी खूप वेळा रिवाइज करून घेतलेले आहे. फायलोप्लेटचा अर्थ काय, व्हीन स्टेम बिकम फ्लॅट ग्रीन leaf-like with many internode and perform the function of photosynthesis is known as a phytoplate. मग ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे सांगा, फायलोप्लेट. फायलोप्लेटचं मॉडिफिकेशन कशाचं आहे, स्टेमचं आहे. तर यामध्ये लिपचं मॉडिफिकेशन हे स्पाईनमध्ये झालेलं असतं. तर लिपचं काम कोण करणार, त्यासाठी स्टेमचं मॉडिफिकेशन हे कशामध्ये झालेलं आहे, लिपमध्ये. पण कोणत्या प्रोसेससाठी, द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि फायलोप्लेटमध्ये आपण आणखी एक इम्पॉर्टंट त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय सांगतो, इट कन्सिस्ट नोड्स अँड इंटरनोड्स. म्हणजे इंटरनोडची नंबर जो आहे तो त्यामध्ये मिनी असतात. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे सांगा, फायलोप्लेट. ओके. आता नेक्स्ट एमसीक्यू बघा, मोस्ट रिड्यूस्ड फॉर्म ऑफ स्टेम इज कॉल्ड डॅश. हा एमसीक्यू बघितल्याबरोबर आपल्याला पुस्तकामधली लाईन आठवली पाहिजे, बुकमधली लाईन आठवली पाहिजे. हे एक्झाम्पल, ही जी लाईन आहे ती आपण बल्कमध्ये रीड केली होती बघा. द डिस्पॉइंटेड ऑर ए रिड्यूस्ड स्टेम विच कन्सिस्ट कॉन्सेंट्रिक अरेंज्ड स्केली लीव्ज. आणि मग ह्या स्केली लीव्जमध्ये आउटर स्केली लीव्ज आणि फ्लेशी स्केली लीव्ज. आउटर स्केली लीव्ज हे ड्राय असतात, थिन असतात. इनर फ्लेशी लीव्ज हे थिक असतात आणि त्यांच्यामध्ये फूड मटेरियल हे स्टोअर केलेलं असतं. मग त्यामध्ये क्वेश्चन काय विचारलेलं आहे, लिव्हवरने क्वेश्चन विचारलेलं आहे का नाही, तर त्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात, मोस्ट रिड्यूस्ड फॉर्म ऑफ स्टेम इज फाउंड इन. तर ह्याचं आन्सर काय असणार आहे सांगा, बल्ब. बल्बमध्ये आपण वर्ड काय वापरतो सांगा, बल्ब इज ए अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ अ स्टेम अँड इट इज discoid or a reduced stem which is covered by the number of the scale leaves, and scale leaves are the outer and inner. Outer scale leaves are the thin and protective in function, and inner scale leaves are thick and fleshy and which store the reservoir fluid. आता लास्ट MCQ मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, इन ए डायोस्पोरा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज ब्रॉट अबाउट बाय. आता सर्वांना या MCQमध्ये पहिल्यांदा डायोस्पोरा हे एक्झाम्पल आपण अंडरग्राऊंडमध्ये बघितलेलं आहे का सब एरियलमध्ये का एरियलमध्ये, हा पॉईंट सर्वांना लक्षात आलेला पाहिजे. आता लक्षात घ्या की अंडरग्राऊंडमध्ये पण रायझोम, त्यानंतर स्टेम ट्यूबर, त्यानंतर बल्ब आणि लास्ट एक्झाम्पलमध्ये तर कॉटन. मग अंडरग्राऊंडमध्ये तर डायोस्पोरियाचा कुठेही इथं उल्लेख नाही आहे. आता नेक्स्ट जे मॉडिफिकेशन आहे ते कोणतं आहे, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. त्यामध्ये रनर, स्टोलॉन, सक्कर आणि ऑक्सिड, त्यामध्येही डायोस्पोरियाचा कुठं उल्लेख नाही. आणि मग आपण एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, एरियल मॉडिफिकेशनमध्ये आपण टेंड्रिल्स बघितले होते. टेंड्रिल्स, त्यानंतर थॉर्ननंतर फायलोप्लेट्स, नंतर क्लॅडोफिल आणि बल्बिल. आणि बल्बिलमध्ये मी तुम्हाला दोन एक्झाम्पल त्यामध्ये लक्षात ठेवायला सांगितली होती. फर्स्ट एक्झाम्पल आहे अगेव आणि सेकंड एक्झाम्पल आहे डायोस्पोरिया. आणि अगेव आणि डायोस्पोरियामध्ये जी
grounded and fleshy due to the storage of the food material, and it is modified for the vegetative propagation. In Dioscorea, vegetative reproduction is brought about by स्टोरम यासारखं एक आहे का नाही. पहिल्यांदा स्टोरम ही मॉडिफिकेशन कशाचं आहे, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. रनर हे सुद्धा मॉडिफिकेशन कसं आहे, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. सक्कर हे पण मॉडिफिकेशन कशामध्ये इन्व्हॉल्व होतं, सब एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. आणि बल्बिल्स इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द एरियल स्टेम and it is modified for the vegetative reproduction or a vegetative propagation, and when axillary bud become rounded and fleshy due to the storage of the food material, then it is called as a bulbil. And when bulbil detached from the parent plant body, it forms the new plant body. म्हणजे ह्या सेंटेन्सचा अर्थ काय की बल्बिल जेव्हा त्याच्या पॅरेंटपासून डिटॅच्ड होणार, जेव्हा ग्राउंडवर फॉलोअप होणार, तेव्हा त्यांच्यामध्ये अशी एबिलिटी असते की त्यापासून पुन्हा न्यू प्लांट बॉडी फॉर्म होते. म्हणजे डायोस्कोरियामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय द बल्बिल, हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण स्टेमवर आधारित असणारे काही MCQ बघितले होते. फर्स्ट, स्टेम डेव्हलपमेंट फ्रॉम द रूट. सेकंड, स्टेम which grow horizontally below the soil surface of the and store the food is needed. So food present in bulb occurring a leaf basis colocation is the example. Former runner is an sub-aerial modification of stem. The stem modified to perform the function of leaf and having remain in the node is as a hydroclade, and most used form of stem is as a bulb. In Dioscorea, vegetative reproduction is brought about by the bulbil. तर अशा प्रकारे स्टेम हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण थर्ड प्लांट ऑर्गन विथ लीफला स्टार्ट करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.